उलट जांभूळ कथा मनशुद्धीची परीक्षा. एकदा द्रौपदीने एका कार्यक्रमात एक तेजस्वी देखणा योद्धा पाहिला. तो कर्ण होता. तिला तो सूर्यपुत्र आहे व पांडवांचा भाऊ आहे हे माहीत नव्हतं. क्षणभर ती मोहित झाली आणि तिच्या मनात विचार आला, हा जर 6वा पांडव असता तर 6 महिन्यांची विभागणी किती सोपी झाली असती. हा क्षणभराचा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. पण कृष्णाने तिच्या मनातला विचार ओळखला व त्या क्षणी श्रीकृष्णाने एक परीक्षा आखली. पांडवांसह कृष्णाने वनभ्रमणाचा कार्यक्रम आखला. सर्वजण वनात गेले. भीम फळ शोधण्यासाठी वनात गेला, पण कृष्णाने स्वतःच्या शक्तीने सर्व झाडांवरील फळं लपवून टाकली. फक्त एकच जांभूळ एका झाडावर ठेवले. भीमाने ते जांभूळ तोडलं. तेवढ्यात कृष्णाने सांगितलं की एक ऋषी त्यांची तपश्चर्या संपल्यावर ते जांभूळ खाणार आहे आणि तिथे ते जांभूळ नसेल तर ते रागावतील. मग कृष्ण म्हणाले, ज्याच्या मनात कधीही परपुरुष परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्यांनी प्रार्थना करावी, जांभूळ परत झाडावर जाईल. सगळ्यांनी द्रौपदीकडे पाहिलं आणि तिच्या मनात अपराधाची भावना झाली आणि तिने मनातच कृष्णाची माफी मागितली की पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही. आणि आश्चर्य, जांभूळ परत झाडाला चिकटलं, पण उलट. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला शिक्षा केली नाही तर आठवण करून दिली, ज्याने चुका सुधारायला मदत केली. जांभूळ खाल्लं की जीभ जांभळी होते, तसं चुकीचं वर्तन लपवता येत नाही.